लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये 48 तासात येत्या 2 दिवसात वाटप होणार आहेत. होय, गुढीपाडव्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वाटप होणार आहेत. निधी मंजूर होणार आहे. आज GR येणार आहे. कोणाला पैसे मिळणार, किती वाटप होणार, आपण हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांना पैसे पाहिजे त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे या 2 दिवसात, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे हे 2 दिवस असणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. बघा, आता जर आपण बघितलं तर आता 19 तारखेला म्हणजे येत्या गुरुवारीच आपल्याला गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्ते इथं भेटू शकतायत. मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात हे येऊ शकतायत, कारण आता सगळीकडे तेच न्यूज चाललेली आहे आणि GR सुद्धा आज प्रकाशित होण्याची इथं दाट शक्यता आहे. आज सोमवार आहे, आज 16 मार्च तारीख आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. लक्षात घ्या, हा फॉर्म तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत ज्या लाडकी बहिणीचे हप्ते बंद झाले त्यांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. अंगणवाडीमध्ये हा फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे. बघा, आता काही महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहेत, कारण GRमध्ये काही लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम आलेले आहेत. ते नियम काय आहेत ते तुम्ही बघू शकताय. मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगणार आहे. पण हा फॉर्म बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून थांबून बघू शकता हा फॉर्म काय आहे. याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती मी सांगितलेली आहे. तो फॉर्म तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका वहीच्या पानावरती मजकूर लिहून तो लाडक्या बहिणींचा अंगणवाडीमध्ये जमा करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आता काही कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला आता इथून पुढे हप्ते जमा होणार नाहीत आणि ऑनलाईन पद्धतीने दुरुस्ती KYCची दुरुस्तीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू आहे. ऑनलाईन KYC सुरू आहे. परंतु इथे एक महत्त्वाची तुम्हाला माहिती देतोय. ज्या लाडक्या बहिणींनी आधी KYC केली होती त्यांनाच इथं KYC करता येते, नाहीतर तुमचं सदर क्रमांक हा दुरुस्ती यादीमध्ये नाही असा मेसेज येतोय. त्यामुळं लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी पहिल्यांदाच KYC करता येतं त्यांना आता KYC करता येत नाही. ज्यांची KYC चुकली होती अशाच लाडक्या बहिणींना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की मागं आम्ही KYC केली नव्हती आणि मी आता KYC करते, तर अशी KYC होणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी आधी KYC केली होती परंतु ती चुकली होती अशाच लाडक्या बहिणींना हा आता संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केली नव्हती आणि आता जरी KYC करत असतील तर त्यांना आता मी सांगू इच्छितो की तुमची KYC होणार नाही. तुमची KYC नसल्यामुळं आता तुम्हाला इथून पुढे हप्ते हे येणार नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, अधिक महिन्याची KYC झालेली नाही आहे, कारण आहे तुम्ही KYC केली नाही. भरपूर जणांनी, आता मी सुद्धा बघितलं की आमच्या इथे जवळपास 30 ते 40 हजार लाडक्या बहिणींनी KYC केलेलं नाही. त्यांना माहीत नसावं किंवा डेट संपून गेली असावी, परंतु आता त्यांना पश्चातापाची वेळ आलेली आहे, कारण लाडकी बहीण योजना आता त्यांच्यासाठी कायमची बंद झालेली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी पहिल्यांदा KYC केली होती आणि त्यांची चुकली होती तर त्यांना पुन्हा पर्याय सरकारने दिलेला आहे. तर माझी एक सरकारकडे विनंती आहे की सरसकट एकदा चान्स द्यावा, KYC करण्याची सगळ्यांनाच संधी द्यावी. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या असतील त्यांना सुद्धा हप्ते येतील. आता लाडक्या बहिणीसाठी काही महत्त्वाचे नियम सांगतोय. सरकारने अतिशय टोकाचा निर्णय घेतलेला आहे, तर तो बघा काय असणार मी तुम्हाला पुढे सांगतोय. लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा नियम आहे. पहिलं म्हणजे आधार कार्ड आहे. आधार कार्डवरती भरपूर लाडक्या बहिणींची नावं चुकलेली आहेत किंवा ते अपडेट केले गेलेले नाही, तर हे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे आता रेशन कार्ड बंद होणार आहे. होय, तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड बंद होणार आहे. तुम्हाला कशामुळे बंद होणार आहे मी तुम्ही पुढे सांगतोय. आणि जर का रेशन कार्ड बंद झालं तर तुम्हाला इथून पुढे कुठल्याही योजनेचे पैसे येणार नाहीत, कारण आहे तुमचे इन्कम टॅक्स भरणं. तुमच्या घरी कोणीतरी आयकर विभागात असणं किंवा आयकर विभागातर्फे तुम्ही इन्कम टॅक्स भरत असणं हा त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे. आता ज्यांच्या घरामध्ये फ्रीज किंवा 4 चाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणींचं बंद होणार आहे रेशन कार्ड. त्यामुळे त्यांना इथून पुढं हे नियम लागू होतील. आणि लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींचं घरी 4 चाकी किंवा AC असेल त्यांना इथून पुढे रेशन कार्ड बंद झाल्यामुळं त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. लक्षात घ्यायचं आहे. त्यांच्या बँकेमध्ये 5 लाखाहून 2.5 लाखाहून जास्त रक्कम असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा इथं जे काही लाडकी बहिणीचे पैसे आहेत ते बंद होतील. आता जर तुम्हाला आपण बघितलं तर जानेवारी महिन्यासाठी फक्त 90 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता. परंतु मला असं वाटतं पहिले जर आपण हप्ते बघितले तर 350 कोटी 450 कोटी एवढा निधी मंजूर होत होता. त्यामुळं 250 कोटी लाडक्या बहिणींना हप्ता हा सरसकट येत होता.
आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्याचा हप्तासुद्धा खूप कमी लाडक्या बहिणींना आलेला आहे. त्याचं कारण होतं ई-के-वाय-सी आणि त्यांची अर्ज पडताळणी. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत. याचीसुद्धा मला अशी दाट शक्यता वाटते की भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद केल्या जातील आणि जवळपास 1 कोटी लाडक्या बहिणींनाच या योजनेचा हप्ता हा देण्यात येईल, असं सुद्धा मला इथं दाट वाटतं. आता सगळ्यांनी काही महत्त्वाची कामं करायची आहेत, मी तुम्हाला पुढे सांगतोय. एक-एक करायची आहेत. त्याच्या अगोदर मला सगळ्यांनी सांगा, तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे का? तुमची के-वाय-सी चुकली आहे तर तुम्ही के-वाय-सी पुन्हा दुरुस्त केली आहे का? तिसरी गोष्ट तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का? तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का? तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं बँक अकाउंटची के-वाय-सी झालेली आहे का? लाडकी बहिणीची के-वाय-सी झालेली आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा. त्यामुळं आपल्याला एक प्रतिसाद मिळतो की किती लाडक्या बहिणींचे काय प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यावरती पुढे काय करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे पहिली गोष्ट आपली दुरुस्ती करून घ्यायची के-वाय-सीची. तिसरी गोष्ट, आपलं आधार कार्ड अपडेट आज नसेल तर एकदा चेक करून घ्या. लक्षात घ्या, आधार कार्ड हे ॲक्टिव्ह असणं वेगळं आणि आधार कार्ड बँकेला लिंक असणं हे वेगळं. त्यामुळे ते करून घ्या. दुसरी गोष्ट, आपलं रेशन कार्ड चालू आहे का हे बघा. ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवरती नाव दिसत आहे का? एकदा रेशन दुकानात जाऊन पहा. आता डोळ्याचे हाताचे स्कॅन करून बघू शकता तुम्ही. ते करून रेशन कार्ड दुकानात जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. बँकेत जाऊन बी तुम्ही चौकशी करा व्यवस्थित की काय आहे सीन, तुमचं सगळं व्यवस्थित चालतंय ना. आणि लक्षात जर आपण बघितलं तर आता आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त दाट इथं शक्यता आहे पैसे येण्याची. आज जी-आर येऊ शकतोय. आता ह्याच्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जर हप्ते बघितले आपण 3,000 रुपये, तर एक मोठा आधार आपल्या लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त इथं सरकार देऊ शकतं. परंतु त्यासाठी तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणंही तितकंच गरजेचं होतं. ज्या लाडक्या बहिणींनी केलं होतं त्यांना हप्ते मिळतील. ज्यांनी केलं नव्हतं त्यांना आता इथून पुढे हप्ते बंद झालेत. लक्षात घ्या, जर तुम्ही पहिल्यांदा ई-के-वाय-सी करत असाल आत्ता, तर आता ई-के-वाय-सी तुमच्यासाठी बंद झालेली आहे. तर तुमची पहिली के-वाय-सी केली होती आणि ती चुकली असेल तरच तुम्हाला आताची संधी देण्यात आलेली आहे. लक्षात घ्यायचं, बाकीच्या लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्तेही मिळणार नाहीत. त्यांचे हप्ते हे कायमचे बंद करण्यात आलेले आहेत. आता काही आपण जर बघितलं, हे 3 दिवस आहेत. 3 दिवसात कुठल्याही दिवशी वाटप सुरू होतं. आता आपण असं म्हणू शकत नाही की ह्या दिवशी पैसे येतील, त्या दिवशी पैसे येतील. आज जी-आर आला तर उद्या सकाळपासून पैसे 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील आणि 2 दिवस हे पुढचे जे आहेत ते वाटप लाडक्या बहिणींना 100% व्यवस्थित पद्धतीने केलं जाईल आणि डी-बी-टी ट्रान्सफर होत असतं. त्यामुळं तुम्हाला दररोज 50 ते 60, 70, 80 लाख लाडक्या बहिणींना हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशियरी आधार कार्ड नंबर थ्रू पाठवले जातात. हे सगळ्यांना माहिती आहे. आता 2-1.5 वर्ष झालं, आपण 2 वर्ष झालं लाडकी बहिणीचे हप्ते हे आपण यूज करत आहेत. आता चॅनल सबस्क्राईब करायचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. काही प्रश्न असेल तर विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.